अस्तिका, कोणी बघितलं तर काय झालं योजनेचं? काही घडलं का रात्री? फिरोजा, माफी असावी, पण इतक्या लवकर कसं शक्य आहे? लगेच कसं म्हणजे? मला अक्कल शिकवू नकोस. कितीसा वेळ लागतोय? हो, पण काय? तू कोण आहेस? अस्तिका. अस्तिका नाहीयेस तू, नेत्रा आहेस. नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष, अद्वैतची बायको. लक्षात येतंय? कट ना तोंड, बोल ना आता. फिरोजा, इथे काहीही झालं तरी प्रेम आडवं येणार. म्हणजे अद्वैतचं नेत्रावर खूप प्रेम आहे आणि खरं प्रेम आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीत जे काही करायचंय ते मला खूप विचारपूर्वक करावं लागणार आहे, नाहीतर कोणालाही संशय येऊ शकतो. संशय गेला चुलीत. मी सांगते ना ते कर. हे बघ, तसंही नेत्रा फार काळ जगणार नाही आता. 2 दिवस देते तुला. 2 दिवस? 2 दिवस. 2 दिवसात काम व्हायला हवं, नाहीतर तू युद्धात सामील नाहीयेस असं समजेन मी. फिरोजा, मी तुमचीच सेविका आहे. सेविका आहेस ना? मग मी सांगतेय ते कर. अद्वैत साहेब, झालं तुम्ही बघितलं ना, मी आता कपडे बदलून येते. साहेब, काही शोधताय का तुम्ही? माझं वॉलेट सापडत नाहीये. मी देते. हे घ्या. मी ठेवते. नेत्रा,
नाहीतर काय झालं? बोट सापडलं ना? इथं जरा सांभाळून करायचं ना ग. किती वेळा सांगितलंय तुला? नेहमीच आहे तुझं. सगळ्यांची एवढी काळजी घेतेस तू, स्वतःकडे अजिबात लक्ष देता येत नाही तुला. दुखतंय का खूप? मला वाटलं होतं सुषेणचा सूड घ्यायला मिळेल, पण इथे या म्हातारीच्या फोटो समोर दिवा लावावा लागतोय. त्या सुषेणच्या मिठीत जावं लागतंय. मला कल्पना नव्हती एवढं अवघड होऊन बसेल सगळं. आता काय करू? विरोचकाचा आदेश असा असेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. नेत्रा, फाल्गुनी ताई, नेत्रा, तेजस, दादा, ही घरात कशी आली? तुम्ही इथेच थांबा. हिला नाही सोडणार आता. तेजस थांब. अरे अद्वैत, नाग आहे आपल्या घरी, काय करते ही? तेजस शांत राहा. पाहिजे नेत्राचे कपडे का घातले? फाल्गुनी, मी सगळं सांगतो तुला. ब्रो हिला मारायला हवं. नाही तन्मय. अरे काय नाही म्हणतोयस? हिने अजून कोणाला तरी दंश केला तर आपण काय तेजस, जरा करायचं? ऐक माझं. तुला नाही, हिला मी तेजस, ती अस्तिका नाही, नेत्र आहे. काय? ही अस्तिका नाही, आपली नेत्र आहे. मी नेत्र आहे. अद्वैत, हे असं कसं होऊ शकतं?
तेजस, मला कळतंय हे सगळं समजण्या पलीकडचं आहे. पण हीच फॅक्ट आहे, हेच सत्य आहे. ब्रो, आपण 21व्या शतकात राहतो. हे काय चाललंय आपल्या घरात? नेत्रा, हे सगळं काय झालं? बरी आहेस ना तू? नेत्रा, आय एम सॉरी. मी खाली ज्या प्रकारे रिॲक्ट झालो, म्हणजे तुला माहिती आहे ना माझा स्वभाव, आणि मला कळलं नाही ना पटकन की तू आहेस, म्हणजे की आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खरंच नाही तेजस भाऊजी, तुमची काही चूक नाहीये. तुमच्यापैकी कोणाला घडलेला प्रकार माहीतच नव्हता. आणि तुम्ही जे काही वागलात ते अगदी साहजिक आहे वागणं. तुमच्याऐवजी दुसरं कुणीही असतं ना तर असंच वागलं असतं. हा, पण ह्या सगळ्यावर कसा विश्वास ठेवायचा मला खरंच काही कळत नाही यार. एक्झॅक्टली, मलाही असंच वाटतंय. म्हणजे नेत्राच्या जागी हिचा, या अस्तिकाचा चेहरा ऍक्सेप्ट कसा करायचा आहे आपण? तन्मय, मी समजू शकतो तुला आता काय वाटतंय. पण मला सांगत वय, तेवढं सगळं होऊन गेलं, तू आम्हाला सांगायचं तरी. आणि म्हणून बाबांनी मला या दोघांना घेऊन मुंबईला पाठवलं का? हो, काय अर्थ वय? तेजस, हे सगळंच खूप अनएक्सपेक्टेड होतं. मी स्वतः खूप मोठ्या शॉकमध्ये होतो. आणि मला बाबांनी सांगितलं की त्यांनी तुला, फाल्गुनीला आणि तन्मयला मुद्दाम मुंबईला पाठवलंय तुमच्या सेफ्टीसाठी. आणि आता घरात सुद्धा सगळे टेन्शनमध्ये होते ऑलरेडी. सो मी विचार केला की तुम्ही परत आल्यावरच तुम्हाला हे सगळं सांगेन. भाईजी, हे सगळं असंच राहणार का? म्हणजे नेत्राचा फेस असंच राहील का? माहित नाही. नाही यार, नेत्राचा चेहरा परत मिळायला हवा. हे बघ, सॉरी नेत्रा, पण ब्रो, मला सतत असं वाटत राहणार आहे की ही ती आस्तिका आहे. हा आस्तिकाचा चेहरा असला तरी सुद्धा आता तिचा अंत झालाय. कारण तिचा अंत मी स्वतः केलाय. आणि लवकरच या चेहऱ्याचा सुद्धा अंत होईल. माझा चेहरा मला लवकरच परत मिळेल. हा, पण तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे. मला मान्य आहे, माझा हा चेहरा तुम्हाला सगळ्यांसाठी स्वीकारणं फार कठीण जाणार आहे. पण या चेहऱ्याबद्दलची भीती अजिबात मनात ठेवू नका, कारण मी तुमची नेत्राच आहे. आत्या, बोलवलं? बस.
रुपाली जे बोलली ना 9 महिन्यांबद्दल, त्याचा विचार करते मी. पण कुठे काही संबंध सापडतच नाहीये मला. मी ग्रंथातही शोधलं, तिथेही काही सापडलं नाही. पंचपेटिकेतल्या 3ही पेट्यांमध्ये 9 महिन्यांबद्दल काहीच नव्हतं. काही संबंध सापडतच नाहीये. बरं, मी माझी जन्मतारीख, तुझी जन्मतारीख, आईची जन्मतारीख हेही बघितली. काही संदर्भ लागत नाहीये, काही संदर्भ सापडतच नाहीये. बरं, तुमच्या लग्नाची तारीख सुद्धा परवा तुमच्या लग्नाला 9 महिने पूर्ण होत आहेत. त्या दिवशी काही करायच्या बेतात नसेल ना ती? मला काहीच कळत नाही आत्या. आपण बेसावध राहून चालणार नाही. बरोबर आहे. परवाच काहीतरी घडेल, कारण त्याच दिवशी मला विरोचकाने दिलेली मुदत संपेल. जे घडायचंय ते परवाच घडेल. कसला विचार करतेस? आत्या, परवा खूप महत्वाचा दिवस आहे. विरोचक नक्की काय घडवून आणणार असेल? हे 9 महिन्यांचं कोडं घालून माकडाच्या टोळीला कामाला लावलंय मी. सगळे अडकलेत त्यात. सगळं व्यवस्थित जुळून आलंय. काय झालं, तू गप्प कायस? काही नाही विरोचका. अद्वैतनी माझं हे रूप अजूनही मनाने स्वीकारलेलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला जे परवापर्यंत घडणं अपेक्षित आहे ते घडेलच याची शाश्वती नाही. माफ करा, पण माझ्यासाठी सुद्धा हे खूप कठीण आहे. काहीच कठीण नाहीये. विसरून जा सगळं. काही दिवसांसाठी विसरून जा त्रेतायुगात काय घडलं होतं ते. अजूनही ती जखम पूर्णपणे भरलेली नाहीये विरोचका. मी तेच सांगतेय. विसरून जा. विसरून जा की अद्वैतने दुर्मदला, तुझ्या प्रियकराला मारलं होतं त्रेतायुगात. योग्य वेळ आली की अद्वैतचा सूड घ्यायची संधी देईनच मी तुला. सुषेणचा वध तुझ्याच हातून होईल हे नक्की. आता कसला विचार करतेयस? काही नाही विरोचका. मला परत एकदा सांग, कोण आहेस तू? अस्तिका. नेत्रा. नेत्रा आहेस तू. विसरून जा काही दिवसांसाठी की तू नाग आहेस. मगच तुझा सहवास अद्वैतला नेत्राचा सहवास वाटायला लागेल. तू अजून मनाने नागच आहेस. जोपर्यंत तू नाग आहेस हे विसरत नाहीस तोपर्यंत काहीच होणार नाही. एकदा मनाने नेत्रा हो. नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष. आपले एकत्र फोटो कधीच चांगले येत नाहीत, पण मग हा कसं काय आला? नेत्रा, हा फोटो आपल्याला नेहमी आठवण करून देत राहील. कसली? असंच या फोटो मधल्यासारखं आयुष्यभर छान एकत्र राहण्याची. साहेब, तुमच्या सोबत असणं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.